नमस्कार, मी संध्या अभिजित कुलकर्णी, 23 मधनं भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार आहे. पक्षाने या प्रभागामध्ये मला उमेदवारी करण्याची संधी दिलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये काम करत असताना माननीय माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या माध्यमातून दूरदृष्टीने प्रभागातल्या विविध विकास कामे म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं महिला सभागृह असो, 18 कोटीचं अतिशय भव्य दिव्य उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं दिव्यांग सेंटर असो किंवा नवीन नवीन अनेक प्रकल्प असो, हे त्यांच्या माध्यमातून आणि या प्रभागातील निवडून आलेल्या नगरसेवकांच्या माध्यमातून झालेले आहे. अनेक वर्षापासून हा सर्व भागातली नागरिकांनी हे भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांवर विश्वास दाखवलेला आहे आणि त्यांनी विविध विकास कामं इथे केलेली आहे. आता ही निवडणूक येत्या 15 तारखेला होती आहे आणि आम्ही चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही आमच्या प्रभागामध्ये अत्यंत उत्साहाने सगळ्या नागरिकांनी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. त्याच्यामध्ये येत्या काळामध्ये ज्या मूलभूत गरजा होत्या, रस्ते, लाईट, पाणी, ह्या ज्या गरजा, या मूलभूत गरजांच्या पुढे आज गंगापूर रोड नंतर सगळ्यात मोठा असा अशोका मार्ग ओळखला जातो. पण एक आमच्याकडची मोठी समस्या आहे ही नाल्यांची. नाले हे फक्त पावसाळ्यात वाहिले पाहिजे याच्यासाठी आम्ही सातत्याने आग्रही आहे. परंतु काही गोठ्यांचं जे आहे की त्यांचं जे सांडपाणी आहे ते नाल्यांमध्ये सोडलं जातं आणि त्याचा वास येतो. त्यामुळे महापौर कार्यकाळामध्ये नानांनी त्या गोठेधारकांशी चर्चा करून त्यांना जी मशीन आहे रिसायकलची ती घेण्याची विनंती केलेली होती आणि ते गोठेधारक मान्य पण झालेलं होतं त्यांना. तर हा प्रोजेक्ट पुढे घेऊन जायचा आहे. त्यामुळे हे दुर्गंधीयुक्त पाणी याचा वास 12 महिने न येता फक्त पावसाळी नाले हे पावसाळ्यात वाहिले पाहिजे, हा माझा प्रयत्न राहणार आहे. त्यानंतर जेएमसी म्हणजे अशोका हॉस्पिटल पासून जेएम सिटी पर्यंतचा आणि रविशंकर मार्गचा जो नाला आहे तो बॉक्स कल्वर्ट करायची आमची अत्यंत इच्छा आहे. पण ते नैसर्गिक असल्यामुळे तिथे अडचणी येत आहेत. तर त्या संदर्भात ही नाले बॉक्स कल्वर्ट हवी अशी एक माझी इच्छा आहे की हा विषय हा मार्गी लागू शकेल. आणि दुसरं हा जो भाग आहे म्हणजे ह्या भागामध्ये अशोका मार्गाबरोबर इंदिरानगरचा बराचसा भाग येतो. तिथले नागरिक हे सुसंस्कृत आहे, हे कलेशी निगडीत आवड असणारे नागरिक आहे. त्यामुळे कालिदासला जाणं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी जावं लागतं. तर माझी अशी मनोकामना आहे की ह्या नागरिकांसाठी एक नाट्यगृह आमच्या परिसरामध्ये व्हावं असं मला खूप इच्छा आहे. त्यामुळे त्याचाही नक्कीच येत्या काळामध्ये पाठपुरावा करून महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावं अशी एक इच्छा आहे. आणि त्यानंतर दैनंदिन ज्या गरजा असतात, कारण ह्या सगळ्या जी आहे की ड्रेनेजची समस्या असेल, बाकीच्या काही अन्य समस्या असतील, या सातत्याने उद्भवणाऱ्या असतात. त्यामुळे नागरिकांना ह्या सगळ्या माध्यमातून दिलासा देणे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की MNGL ची कामं झालेली आहे किंवा ह्या वर्षी भरपूर पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी रस्ते हे अतिशय दुरावस्थेत आहेत. आता रस्त्यांची कामं ही धरलेली आहे, पण येत्या काळामध्ये ज्या रस्त्यांना 6-7 वर्ष झालेली आहे त्याला रिसर्फेसिंग आणि त्याला डांबरीकरण करण्याचा एक मानस आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये नागरिक जरूर माझ्यावर विश्वास टाकतील आणि हे सर्व प्रोजेक्ट माझ्या हातून व्हावेत असंच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन.